जर तुमचे ग्रॅज्युएशन झालेला असेल आणि तुम्ही घर बसल्या जॉब शोधत आहात तर तुमच्यासाठी ही जॉब अपडेट आलेली आहे। मल्टीनॅशनल कंपनीकडून ही जॉब अपडेट आलेली आहे। तुम्हाला घर बसल्या जॉब करायची आहे। जर तुमच्या मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधली कमांड चांगली असेल तर तुम्ही ह्या जॉबसाठी एलिजिबल असणार आहात। कुठल्याही स्ट्रीम मध्ये ग्रॅज्युएशन झालेला असेल तरी सुद्धा तुम्ही जॉबसाठी एलिजिबल असणार आहात। तुम्हाला महिन्याला 30,000 पर्यंत सॅलरी असणार आहे। परमनंटली जॉब आहे। टोटली वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे। तुम्ही पार्ट टाइम किंवा फुल टाइम ही जॉब करू शकणार आहात। महिला किंवा पुरुष सुद्धा ह्या जॉबसाठी एलिजिबल असणार आहेत। सर्व जॉब डिटेल्स मध्ये सांगणार आहे, पण आधी चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब व नोटिफिकेशनला ऑल ठेवा, कारण मी असे जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असते। ही नोटिफिकेशन आताच अपडेट करण्यात आलेली आहे। MNC कंपनीकडून आहे। Amazon कंपनीकडून जॉब अपडेट निघालेली आहे। ह्या जॉब करिता तुम्हाला तुमच्या कुठल्याही प्रकारचे ग्रॅज्युएशन असेल तरी सुद्धा तुम्ही जॉबसाठी एलिजिबल असणार आहात। तुम्हाला घर बसल्या जॉब करायची आहे। टोटली वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे। तुम्हाला ही जॉब परमनंटली वर्क फ्रॉम होम मिळणार आहे। तुम्ही फ्रेशर्स असलात तरी सुद्धा जॉबसाठी एलिजिबल असणार आहात। फक्त तुम्हाला फ्लुएंट इंग्लिश लिहिता वाचता व बोलता सुद्धा आली पाहिजे। तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये कमांड बेस्ड असायला पाहिजे। तुमचे डिपार्टमेंट असणार आहे कंटेंट, एडिटोरियल अँड जर्नलिझम। तुम्हाला व्हर्च्युअल जॉब करायची आहे। टोटली कम्प्युटरवर ही जॉब करायची आहे आणि घर बसल्या करायची आहे। चांगली जॉब अपॉर्च्युनिटी आहे। तुम्हाला फक्त सर्वात आधी naukri.com वर रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे। naukri.com वर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचे नाव, ईमेल ID, पासवर्ड आणि तुम्हाला दोन ऑप्शन पैकी एक ऑप्शन चूज करायचे आहे। जर तुमचा एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्सवर क्लिक करायचे आहे। जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर फ्रेशरवर क्लिक करायचे आहे। नंतर तुमची सिटी आणि तुमचा मोबाईल नंबर घालून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे। नंतर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देणार आहे। जॉबची लिंक आहे। लिंकवर क्लिक करायचं। लिंकवर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होतो। अप्लाय टू लॉग इन वर क्लिक करायचे आहे। अप्लाय टू लॉग इन वर क्लिक केल्यानंतर ज्या ID ने तुम्ही रजिस्ट्रेशन केला ती ID आणि पासवर्ड तुम्हाला घालायचे आहे। नंतर एक पेज ओपन होतो। त्या पेज मध्ये तुम्हाला तुमचे नाव, ईमेल ID आणि तुमचा अपडेटेड रिझ्यूमे अटॅच करायचे आहे। पण लक्षात ठेवा, तुमच्या जर मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये कमांड बेस्ड असेल तेव्हाच तुम्ही एलिजिबल असणार आहात आणि तुम्हाला फ्लुएंट इंग्लिश लिहिता वाचता आणि बोलता यायला पाहिजे। कंपल्सरी आहे। आताच ही जॉब अपडेट आलेली आहे आणि 10 वॅकंट जागा असणार आहेत। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब व नोटिफिकेशनला ऑल करा आणि काही क्वेरी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। चला तर मग भेटूयात न्यू अपॉर्च्युनिटी सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स।